जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना तरी हा विचार मला नाही पटणार. I just happened to come here आणि माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानस मध्ये कोणीही आलेला आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार. तर यापुढे बी केअरफुल आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदयचा आहे आणि वैदय फक्त मानसची आहे हेच सत्य आहे. शुभम, तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे? कळत नाही. वैदेही, मला समजायला खूप वेळ लागतो, पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. अरे मानस, ऐकलं तू? तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. देवा, मानसला असे खूप कॉन्ट्रॅक्ट मिळू देत, खूप 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 प्रसिद्ध होऊ देतो. वैदेही, मी RBK म्युझिकचा कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. काय? मानस, हा, हात जोड. हो. मानस, हा, हात जोड. हो. अहो, का म्हणून काय विचारताय? सणाचा दिवस आहे ना आज, म्हणून फोन केला मी तुम्हाला.
हे बघा, असं नका ना हो बोलू. नाही, मला दादाचं घर सोडता नाही येणार. अहो, इथे गरज आहे माझी. असं काय करताय तुम्ही? आपल्या मुलांना का वाऱ्यावर सोडू मी? माझं लक्ष आहे त्यांच्याकडे. तुम्ही प्लीज माझं ऐका ना हो. हे बघा, तुम्ही सगळा राग काढून टाका मनातनं आणि माफी मागून टाका. हॅलो, अहो ऐक. हॅलो हॅलो. त्या जेवतोयस तू परत? जेवण झालं म्हणून खात्या. अच्छा, हो. आत्या सांग ना ग, काय झालं? हा, देखो तो सही. हाय हाय हाय. Oh my God. Oh my God. हटो बदतमीज. सुभान अल्लाह. यार मानस, तू हे सौंदर्य कुठे लपवून ठेवलं होतंस आतापर्यंत? ये नायाब कोहिनूर फिल्म इंडस्ट्री में जलजला पैदा करेगा. अरे हाँ मग. अरे मोठमोठ्या अभिनेत्रींची दुकानं बंद आता. ये देखो तो सही, ये मुखड़ा, ये नूर, ये भाव, खलास. तान्या, बोल. बघ हा, हे बघ हे बघ. काय बघ की तू किती लकी आहेस. लकी का? का? कारण आत्या आपल्या काळात जन्माला नाही आल्या म्हणून. ओ, हा, कुसुमात्या जर आपल्या वयाच्या असत्या तर यार मी तुझ्याकडे बघितलं असत्या. डायरेक्ट माझी टार्गेट आत्याच असती. देवा, वैदेहीला सुखी ठेव, आनंदी ठेव, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. एकदा मीराताईशी बोलता आलं असतं ना, तर आपले सगळे प्रश्नच सुटले असते. कशाला उगाच वाघाच्या तोंडात हात घालताय? जे सुरू आहे ते सुरू असू द्या ना, आपल्याच फायद्याचं आहे. आपण असं काहीतरी करूयात ज्यामुळे आपण सेफ राहू आणि आपला हेतू पण साध्य होईल. जिजू, अरे ताईनी जे काय केलं ना ते तिने विचारपूर्वकच केलं असणार. बस, जिजू वगैरे काय नाही. मी तिच्याशी संबंध तोडलाय तर आता तुमचा आणि माझाही काही संबंध नाहीये. माझ्या आईला त्रास देणाऱ्याला मी कधीही माफ करणार नाही. भोसले, अर्जंटली येऊन भेट मला. मी ठरवलंय आजपासून तुम्हाला सोडायला आणि घ्यायला येणार. असं बरं नाही दिसत ना? का बरं नाही दिसणार? मी आलो तर तुम्हाला आवडणार नाही का? तू जो आला माझ्यापासून तोडतीये
आपण दिलेलं चॅलेंज विसरली नाही ना बायको? माझं आणि तेजसचं लग्न होऊ नये असंच वाटतंय ना तुला? कारण तुला माझं सुख बघवत नाहीये. तू हे जे काही केलंयस ना ते कधीच विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही. प्लीज सोहाचं आयुष्य बर्बाद करू नका. ठीक आहे, आपण आपला निर्णय मागे घेतो, पण त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल.